जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची धामधूम वाढू लागलेली आहे। प्रत्येक पक्षामध्ये उमेदवार निश्चितीसाठी हालचाली सुद्धा सुरू झाल्यात। कार्यकर्त्यांकडून उमेदवारी मिळावी म्हणून आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न सुरू आहे। दरम्यान बीड तालुक्यातील ढेकरमोह जिल्हा परिषद गटामधील मतदारांची उत्सुकता सुद्धा वाढलेली आहे। आपल्या भागामधून उभा राहणारा उमेदवार नेमका कसा असावा, त्याच्यामध्ये कोणते गुण असावेत, या सगळ्या अपेक्षांचा घेतलेला आढावा आमचे प्रतिनिधी आकाश सावंत यांच्यासोबत पाहूयात। तब्बल 8.5 वर्षानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत। याच पार्श्वभूमीवर गावखेड्यामध्ये आता उमेदवाराची आणि निवडणुकीची चांगली चर्चा रंगल्याचं बघायला मिळत आहे। मी सध्या जिल्हा परिषद ढेकरमोह गटामध्ये उभा आहे। आपण बघू शकतात की या गावामध्ये देखील अशाच पद्धतीने जे आहे ती चर्चा रंगल्याचं बघायला मिळत आहे। ठिकठिकाणी गावातील नागरिक असतील, ग्रामस्थ असतील, मोठ्या प्रमाणामध्ये या संदर्भामध्ये चर्चा करत आहेत। आपला असणारा उमेदवार कसा असावा या संदर्भात मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे। काही ग्रामस्थ देखील या ठिकाणी आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहोत। काय सांगाल, कसा उमेदवार पाहिजे तुम्हाला? चांगला असावा, काम करणारा असावा, सुख दुःखात यावा असा असावा। नक्कीच सुखादुःखात कामाला येणारा उमेदवार असावा। गावातले काय प्रश्न आहेत आणि काय प्रश्न सोडवले जावेत तुमच्या उमेदवाराकडून? सध्या शेतकऱ्या मोठं संकट आहे, शेतकऱ्यासाठी लढा देणारा असावा। त्यानंतर जातीवादीवर निर्भय म्हणजे जातीवादीवर राजकारण करणारा नसावा। कुणी असो गोरगरीब जनतेमध्ये सहभागी राहणारा असावा, अशी अपेक्षा आहे आमची। नक्कीच आपण जेव्हा एखाद्याला नोकरी देतो तेव्हा त्याचं शिक्षण बघितलं जातं, तसंच उमेदवाराचं काही शिक्षण वगैरे असं काय असं वाटतं का तुम्हाला? उमेदवार सुशिक्षित असणं फार गरजेचं आहे आणि शेतकऱ्याचा प्रश्न हे मांडणारा उमेदवार असावा। पक्षाचा एक तर पक्ष या पक्षातून त्या पक्षात चालले जातात आजकालचे राजकारणी, तसा नसावा। शेतकऱ्याचे प्रश्न मांडणारा उमेदवार असावा। गावातले काय प्रश्न आहेत तुमच्या नेमके ते सोडवले? माझे भरपूर प्रश्न आहेत। आता मी स्थानिक स्वराज्य संस्थेला प्रथमच मतदान करणार आहे, पण मी पंचायत राज वाचलंय। कलम 56 नुसार पंचायत समितीची स्थापना झाली, तर माझं मत उमेदवाराची म्हणजे माझी अपेक्षा आहे, मला वाटतं की असा उमेदवार असावा की त्याला पूर्ण अभ्यास असावा त्याच्या पदाचा, त्याच्या अंडर कुठले काम येतात, शेतीचा विकास असेल, पशुधनाचा विकास असेल, गावगावांच्या रस्ते जोडण्याचा, दुरुस्तीचा, असे सगळी एकंदरीत त्याला माहिती पाहिजे। आणि मी काय म्हणतोय, आणि कुठलाही पक्ष असो काय असो, आता सध्या उपोषण चालू शेतकऱ्याचं, तुम्ही पक्ष कशाला बघता? एक जनहितासाठी ना, शेतकरी सामान्य असतोय, जनहितासाठी ते उपोषण आहे, तर तुम्ही सर्व पक्ष एकत्र येऊन त्या उपोषणाला पाठिंबा द्या आणि तो प्रश्न मार्गी लावा ना। एक जनहिताचा मुद्दा आहे तो। तर अशा संदर्भात लोक काय करतात, किंवा एखाद्या पक्षाचा आहे मग तेवढ्या पुरतं ते मग त्याला बाकीचे पक्ष पाठिंबा देत नाहीत, हे मला चुकीचं वाटतं। आणि कमीत कमी उमेदवार हा शिक्षितच असावा। कशामुळं की त्याला त्याच्या अंडर कुठले विभाग आहेत, कुठले समजा त्याला कामं करता येतात लोकांची, ते उमेदवाराला माहित सुद्धा नसते। तो लय माझ्याकडे मोठा पैसा आहे किंवा मला कुठलं तरी पद पाहिजे असं हे नसलं पाहिजे। उमेदवार शिक्षित अपेक्षित आहे मला। बाबा, काय अपेक्षा आहेत तुमच्या उमेदवाराकडून? काय अपेक्षा आहेत? तरुण आहात तुम्ही। पहिली गोष्ट तर उमेदवार हा सुशिक्षित पाहिजे। जर तो निवडून आल्याच्या नंतर जनसामान्यात मिसळणारा पाहिजे, आणि तो निवडून आल्याच्या नंतर की त्यांनी गाडीच्या काचा वर ठेवून नाही चालला पाहिजे, तो गाडीच्या काचा खाली केल्या पाहिजेत त्यांनी। आणि एक सांगायचं झालं तर आता समजा ही अतिवृष्टी, पीक विम्याचे प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे अतिवृष्टीच्या अनुदानाचे प्रश्न आहेत, हे उमेदवारांनी मांडायला पाहिजेत ना वरिष्ठाकडे। जर उमेदवारच मांडत नसेल तर शेतकऱ्यांनी प्रश्न मांडायचा कोणाकडे? हाच एक मोठा प्रश्न आहे। तर हा सर्व शेतकऱ्यांसाठी लढणारा, युवा बेरोजगारांसाठी लढणारा उमेदवार पाहिजे आम्हाला। नक्कीच गावातील अनेक प्रश्न आहेत जे की गेल्या 8 वर्षापासून प्रलंबित आहेत। ते प्रश्न नेमके कोणते आहेत आणि ते कशा पद्धतीने सोडवले जातील? कसा उमेदवार तुम्हाला हवाय? जनतेने पूर्ण अपेक्षा समोर ठेवूनच उमेदवार निवडून दिलेला असतो ह्याच्या आधी पण काही उमेदवार असे राहतात, निवडून येऊस तर फक्त जनतेचे पाय धरतात काय, आणि निवडणूक झाली की ते 2-2 वर्षे मतदाराची गाठभेट होऊ देत नाहीत। मतदारावर काय संकट आलंय, ईश्वर कृपा काय अवकृपा झालेली आहे, ह्याचा विचार न करता ते त्यांच्याच घमंड मध्ये वर फिरत राहतात, पण शेतकऱ्याच्या प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात। त्याच्यामुळे आम्हाला इथून पुढे येणारा उमेदवार हा सुशिक्षित असून सर्वसामान्यात मिसळून चालणारा असावा।
काय सर्व गोरगरिबाच्या सुखादुःखात सहभागी होणारा असा उमेदवार असावा. आणि पक्षाचा उमेदवार या पक्षाचा नको त्या पक्षाचा नको, अपक्ष उमेदवार निवडणुकीसाठी आम्हाला असावा. काय याच आमची अपेक्षा आहे. नक्कीच उमेदवारांकडून अपेक्षा व्यक्त केली जाते. काय अपेक्षा आहे? तरुण आहात, तुम्हाला गावाच्या प्रश्नांची जाण आहे. काय प्रश्न आहेत गावातले? नक्कीच येणाऱ्या निवडणुकीमध्ये चांगला उमेदवार असावा, जेणेकरून त्यांनी गावाचा विकास, सर्कलचा विकास, जे येणारे लोकांचे प्रश्न ते मांडणारा असा उमेदवार असायला पाहिजे. तुम्ही शिक्षित आहात, काय अपेक्षा आहेत उमेदवाराकडून तुमच्या येणार? उमेदवार सुशिक्षित असावा, उमेदवारांनी सर्व विकास कामे सगळं माहिती असावं, त्याला सगळ्या गावामध्ये त्याने म्हणजे माहिती असणारच उमेदवार असावा. नक्कीच गावाखेड्यामध्ये आता चर्चा रंगली आहे की उमेदवार हा सुशिक्षित असावा. म्हणजे आता एकीकडे पक्षाने जरी उमेदवार दिलेला असला तरी मतदान करताना हे मतदार आपला उमेदवार कसा असावा हे निवडणार आहेत. NDTV मराठीसाठी मी आकाश सावंत, बीड.